मोठी बातमी समोर येते। सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादीची बैठक सुरू झाली आहे। अजित पवारांसह तटकरे, पटेल यांच्यात ही बैठक सुरू आहे। माणिकराव कोकाटे प्रकरण आणि पालिका निवडणुकांसंदर्भात या बैठकीत चर्चेची शक्यता आहे। राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येते। सध्या बैठक सुरू झालेली आहे। माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असो किंवा मग पालिका निवडणुकांसंदर्भात रणनीती आखण्याकरता ही बैठक होते असं कळतं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? सध्या ही बैठक पार पडते, बैठकीचे मुद्दे काय असतील? माणिकराव कोकाटे यांच्यावरून सध्या राजकारण तापलेलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू आहे आणि याच बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि सोबतच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित आहेत आणि यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक चालू आहे। ही बैठक जरी पालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी जरी असली तरी सुद्धा या बैठकीमध्ये माणिकराव कोकाटे यांचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे त्याच्यावरती चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। कारण की सध्या आपण बघतो की त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि कोणत्याही क्षणी त्यांच्यावरती कारवाई होईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता या बैठकीमध्ये खरं तर हाच मुद्दा प्रामुख्याने चर्चेला जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आता अजित पवार आणि पक्षातील एकूणच जे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत ते माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नक्कीच रुपाली, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्याचमुळे या बैठकीनंतर काय हालचाली होत आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।